स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत विडी घरकुलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोटेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांची चमचेगिरी हुज्जेगिरी करण्यासाठी ते महेश कोटेसोबत फिरत असतात. पगार घेतात शासनाचे आणि हुज्जेगिरी करतात ते महेश कोटे. असं करू नका तुम्ही. मी एवढंच त्यांना जाब विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे, प्रथमेश कोटे, विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्काबी करून मारहाण करायला सुरुवात केली. लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्याने माझ्या डोक्यात मारलं, माझ्या गुडघ्यावर मारलं त्याने. मला जवळ 5 लोकांनी मारहाण केली. 5 लोक डायरेक्ट महेश कोटेसारखा माणूस आई बहिणीवर शिव्या देतो. विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते माजी महापौर महेश कोटे समर्थक व त्या भागातील भाजपाचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शहर उत्तर भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख, यांचे चिरंजीव किरण देशमुख, महेश कोटे व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे यांच्यासह दोन्ही पक्षाचे समर्थक बराच वेळ MIDC पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून असल्याचं समजलं. ही घटना झाल्याचं समजताच काँग्रेसचे कार्याध्यक्ष चेतन नरोटे हे तातडीने MIDC पोलीस ठाण्यात महेश कोटे यांच्या मदतीला गेले. या हाणामारीत सतीश कल्लप्पा भरमशेट्टी व लक्ष्मी सतीश भरमशेट्टी राहणार सर्वदेनगर, मुळेगाव रोड, सोलापूर असे दोघे जखमी झाल्याचं कळतं आहे. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती दिली. माझं नाव सतीश कल्लप्पा भरमशेट्टी आहे. मी प्रभाग क्रमांक 11 सर्वदेनगरमध्ये जुन्या विडी घरकुल येथे राहतो. आज सकाळी 10 वाजता माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते वैष्णव मारुती चौक ते राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतचा रस्ता जो 1,13,00,000 रुपयाच्या निधीचा मंजूर झालेला रस्ता जो आहे, केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत तो रस्ता होत आहे. या कामाचं भूमिपूजन आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिफारस केल्यामुळे तो रस्ता होत आहे. त्यांना तो अधिकार असल्यामुळं ते त्या रोडचं उद्घाटन भूमिपूजन करायला आले होते. मग तो कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही केकडेनगरमध्ये परत तिथं मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत व नगरोत्थान योजनेमधून 60 लाखाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभासाठी तिथं गेले असता इथं विरोधी पक्षाचे महेश कोटे, शरद पवार गटाचे, त्यांचे पुत्र प्रथमेश कोटे आणि त्यांचे सहकारी विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सर हे जे स्वतः शिक्षक म्हणून त्यांच्या संभाजी शिंदे शाळेत विडी घरकुलमध्ये शिक्षक असतानाही ते प्रायव्हेट काम महेश कोटेचे ड्रायव्हर म्हणून आणि यांची चमचेगिरी हुज्जेगिरी करण्यासाठी ते महेश कोटेसोबत फिरत असतात. पगार घेतात शासनाचे आणि हुज्जेगिरी करतात ते महेश कोटेचे. त्या जावळे सरांवर कडक कारवाई व्हावी ही माझी पहिली मागणी. घटना सांगा काय घडली. आता घटना अशी घडली की आम्ही केलेल्या उद्घाटनाचं राग मनात धरून ते प्रतिउद्घाटन तिथं ठेवले. प्रतिउद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार साहेबांनी केंद्र सरकारच्या निधीमधून आहे. असं करू नका तुम्ही. मी एवढंच त्यांना जाब विचारलं गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोटे, प्रथमेश कोटे, विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्काबी करून मारहाण करायला सुरुवात केली. तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवासोडीसाठी हे करत होते, तरी ते ऐकत नाही. तर शाबीर कुर्ले आणि जावळे सरांनी त्यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं, माझ्या गुडघ्यावर मारलं त्याने. यासाठी माझी मिसेस जेव्हा आतमध्ये आली की लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारतायत म्हणून, त्यावेळी मिसेसमध्ये सोडवायला आली तरी ते मिसेसला ढकलून मिसेसला धक्काबुक्की करून ते मिसेसलाही एक चापट मारलात आणि अंगावर गोळ आले तिलाही ढकलून मारहाण करण्यात आलेली. मला असं म्हणायचं आहे
की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना, तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे, कुठल्या अधिकारात तुम्ही रस्त्याचं भूमिपूजन करता? मग कोणी उडतं उद्या म्हणतं की आम्हीच करायलो म्हणून. आणि दुसरी गोष्ट, ह्या मारहाणीमध्ये माझ्या गळ्यात 3 तोळ्याचं एक लॉकेट होतं. ते लॉकेट आता यांनी माझी गच्ची धरली होती, माझ्या गळ्याला धरलं होतं, त्यामध्ये ते घाळ झालेला आहे. माझा आरोप आहे की त्यांच्याच आहे. माझी मिसेस आली तर मिसेसलाही धक्काबुक्की केली त्यांनी. पुरुष असून त्यांनी एका महिलेवर, त्यांचे संस्कार किती आहेत बघा, एका महिलेच्या अंगावर त्याने हात टाकला. त्यामध्ये माझ्या महिलेच्या गळ्यातलंही ते गंठण, जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं गंठण होतं, तेही त्या भांडणात हरवलेलं आहे. किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला? काय मला जवळ 5 लोकांनी मारहाण केली. 5 लोक डायरेक्ट महेश कोटेसारखा माणूस आई बहिणीवर शिव्या देतो. माझी मागणी अशी आहे की यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे. हे कुठल्याही शासनाचे, विधान परिषदेचे सदस्य, महापालिकेचे सदस्य, ना विधान परिषदेचे सदस्य, ना लोकसभा राज्यसभेचे कुठलेही सदस्य नसताना आम्ही केलेल्या कामाचं अधिकृतरित्या लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख या त्या भागाचे, शहर उत्तरचे आमदार असल्यामुळं त्यांनी त्या भागाचं उद्घाटन सोहळा करणे हे त्यांचा अधिकार आहे. तुम्ही कुठल्याही विधान परिषदेचे, महापालिकेचे, लोकसभेचे, राज्यसभेचे, विधानसभेचे सदस्य नसताना उगी दमदाटी करायचं. आता भविष्यात राजकारणात माझ्या पायाखालची वाळू घसरली, एवढं मोठं काम आमदारांनी केलं आहे, त्याचा राग मनात धरून ते प्रति उद्घाटन सोहळा त्यांनी जे ठेवला त्याचा जाब विचारला म्हणून त्यांनी माझ्यावर हे अटॅक केलं. ही जवळजवळ 11, 11:30 वाजता घडलेली घटना आहे. ॲक्च्युली टाईम माहिती पण त्या सुमारास घडलेली घटना आहे. ओके. आज रोडचं उद्घाटन होतं ना, आमदार साहेब येऊन पूजा वगैरे करून उद्घाटन करून गेले. तर मग ह्याने घरला आले तर पुन्हा तिथं काय झालं, महेश कोटेचे कार्यकर्ते आणि महेश कोटेंनी माईक लावून वगैरे सगळ्यांना सांगतायत की आम्ही रोड करतोय असं तसं. हे ह्यांना कळालं. त्यांनी घरनं आले ताबडतोब. आल्यावर त्यांना शिवीगाळ वगैरे करायला लागला, तू खोटं का बोलतो असं तसं. ह्यांनी काय म्हणले, जर तू हे करतो खरं आहेस तर तू बोर्ड लावायचा होता, असं का सगळा घेतोयस म्हणून ह्यांनी सांगितलं. ह्यांच्या अंगावर गेले तर मला माहिती कळाली लगेच. तर मी पण आले ताबडतोब महागारी की त्याने अंगावर कागद चाललेत म्हणून. घाबरले आले मी ह्यांच्या गाडीवर. तर ते काय झालं, ह्यांना मारताना मी मध्ये गेले म्हणून मला पण हात मारामारी केल्या, वडावडी करून माझ्या गळ्यातलं गेलं. अंगठी कुठं पडली काय माहित नाही, छातीला लागलं आणि हात असं पूर्ण मारले. तर एका बाईला पण मारतात का बरं? त्यांना काहीतरी झालं असतं तर मग कोण आलं असतं आमच्या? हे नेमकं मारहाण कधी झाली? महान 11, 11:30. कुठं झाली ही घटना? वैष्णव मारुती चौकात. कुठल्या आमदार साहेबांनी आलते? काय झालं? आपले विजयकुमार देशमुख आलते उद्घाटन करण्यासाठी. हां, मग ते रोड ते आम्हीच करणार आहे. तर त्यांनी म्हणतात की आम्ही करतोय. कोण म्हणताय सर? महेश कोटे, शाहिद कुर्ले आणि विठ्ठल कोटा आणि ते प्रथमेश कोटा. ह्याने 4 जण मिळून ह्यांना मारताना मी मध्ये गेले वाचवायला. तर ते मला पण वडावडी केले, मार लागलंय पूर्ण. म्हणजे एकाच रस्त्याचे 2 उद्घाटन होणार होते? 2 उद्घाटन करून नेमकं म्हणजे त्यांनी केलेलं आहे आमदार साहेबांनी आपल्या. ते महेश कोटे म्हणतो की मी केलंय म्हणून. म्हणजे लोकांनी केलेलं काम आपलं नावानं ते प्रसिद्ध करतोय असं करतो. ठीक. भागामध्ये आजपर्यंत मी 30 वर्ष झालं नगरसेवक आहे. कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाही आहे. आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हटल्यानंतर काही लोक इथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून विडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत, जे 30 वर्षात घडलेलं नाही आहे. आणि हे वातावरण करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे, किती 50-100 कोटीची कामं आणावेत, आमचा काही विरोध नाही. ही कामं करावेत, लोकांना हे केल्यासारखं. आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे की एवढे खासदार झाले, जय सिद्धेश्वर असतील, शरद बनसोडे साहेब असतील किंवा त्याच्या आधी बापू असतील, सुभाष बापू देशमुख असतील, प्रतापसिंग मोहिते पाटील असतील, दल्ला साहेब असतील, ह्या लोकांनी 1 रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही. विजय देशमुख सुद्धा 20 वर्ष झालं आज तिथले आमदार आहेत, 5 वर्ष पालकमंत्री होते. त्यांनी फक्त मी इथं उभारणार आहे त्यावेळेसपासून बीडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे. पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे.
आमचं म्हणणं आहे तुमच्या सत्तेचा फायदा लोकांच्या विकासासाठी व्हावा, पण तसं न होता जर तुम्ही असलेलं चालू काम जर थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कितपत योग्य आहे. आताच 2 दिवसानंतर सुद्धा सोमवारी मला वाटतं किसनलाल सारडाचं स्मारकाचं सुद्धा उद्घाटन सगळ्या समाजाला माहिती आहे की ते स्मारक मी करून दिलेलं आहे, पण मला डावलून माझं नाव तिथं न टाकता त्या ठिकाणी पालकमंत्र्याला खोटं हे सांगून पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आज सुद्धा आम्ही मशीनची पूजा करत असताना त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचं काम केलं आणि कालच त्या भरमशेट्टींनी स्टेटमेंट दिलं, गेल्या वेळेस मी विठ्ठल कोटाला मारलो, काय कोण माझं उकडलं, आज आमची सत्ता आहे, आम्ही वाटतं ते करू शकतो, अशा पद्धतीची जर भाषा करत असेल तर ती मला वाटतं आम्ही कुणी सहन करणार नाही. विकास कामाला आम्ही त्यांच्या आजपर्यंत कुठं आडवा आलो नाही, आज पुढे सुद्धा याचा संबंध नाही, कारण शेवटी विकास आमच्या भागातल्या लोकांचा होणार आहे. लोक ठरवतील. आजपर्यंत बीडी घरकुलचं काम कोण केलं हे पूर्ण सोलापूरला माहिती आहे. बीडी घरकुलला तर माहितच आहे, पूर्ण सोलापूरला माहिती आहे. आज आमदारांनी निधी दिला नाही, खासदारांनी निधी दिला नाही, आम्ही नगरसेवक पण आम्ही पण काम केलं नसतो तर आज 75% घरकुल रिकामं झालं असतं. ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही केलेल्या विकासामुळं आज त्या ठिकाणी काही प्लॉट 10,000 12,000 रुपये फुटाने केलेले आहेत. आज 3,000 ते 4,000च्या पुढे आज बीडी घरकुलमध्ये रेट चालू आहे. हा सगळा फक्त झालेला विकास आहे, ज्यांना सहन होत नाही. आणि महेश खोटे उत्तरला उभारतोय. बीडी घरकुलमध्ये 40,000 मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन या फालतूगिरी करण्याचं काम चालू आहे. बीडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे. त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलोय की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा, शहानिशा करा. तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत, तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या. काही शूटिंग झालेले आहेत, ते शूटिंग सुद्धा आम्ही दिलेले आहेत. तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता ते सगळं शूटिंगमध्ये आलेलं आहे. बीजेपीचा कार्यकर्ता आहे आणि तो एकटाच करतोय आणि त्याची बायको नसताना इथं खोटं बायकोच्या नावाने कंप्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी करतोय. आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज देण्याच्या ऐवजी जर त्याला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.